नमस्कार. कथा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. मी ज्योती कदम घेऊन आले आपल्यासाठी एक हृदयस्पर्शी कथा. शोभा भडके लिखित. पुढील भाग वाचण्यासाठी अगोदर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील अपडेट मिळवा. ते 6 महिने. भाग 8. मीराने जेव्हा प्रकाशला पाहिलं तेव्हा तिला परत रात्रीचा प्रसंग आठवला आणि ती घाबरून थरथर कापू लागली. अगं, काय झालं? अजून बरं नाही का वाटलं? गोळ्या खाल्ल्या होत्या ना? तिची सासू जवळ येत म्हणाली. नाही मावशी, ताप कमी झाला. अशक्तपणामुळे होत असेल. तिला तिथे बाजूला बाजेवर बसवत अनिता म्हणाली. तोवर सानिकाने पाणी आणून दिलं. मीराची स्थिती जास्तच खराब होती. बाकीचे खेळ डोक्यात उरकून त्यांना जोडीने अंगणात अंघोळ घालून हळद फेरली गेली. काकण सोडले. हे सगळं करताना प्रकाशचं तिला जाणीवपूर्वक स्पर्श करणं चालूच होतं. तिला या सगळ्याचा आता जास्तच त्रास होत होता आणि ती हट्ट धरून बसली. लवकरात लवकर मला आईकडे जायचे. तिला कधी मी आईकडे जाते असे झाले. तिला सगळं सांगते असं झालं होतं. चुडा उतरून साध्या बांगड्या भरून शिदोरी करून तिला माहेरी परतावणीसाठी पाठवण्यात आलं. 2 दिवसांनी लगेच तिला परत घेऊन येणार होते, कारण कुलदेवतेचे दर्शन आणि पूजा लवकरात लवकर करून घ्यायची होती. रात्री उशिराच मीरा आणि अनिता घरी पोहोचल्या. त्यांना सोडायला मीराचा चुलत दीर आला होता. आल्या आल्या मीराच्या काकूने तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. तिचे पाय धुवून तिला घरात घेतलं. घरात आल्याबरोबर तिची नजर आईवर गेली. त्या आईच्या डोळ्यात पाणी होतं. 2 दिवसानंतर आपल्या लेकराला बघत होती ती माऊली. 2च दिवसात सगळं बदललं होतं. पंजाबी ड्रेस घालून सगळीकडे मिरवणारी त्यांची लहानगी पोर आज त्यांच्यासमोर साडीत उभी होती. गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू, कपाळावर टिकली आणि त्याखाली हळदी कुंकू, डोक्यावर पदर, हातात बांगड्या. सुवासिनीवाणी तिचं रूप उजळून निघालं होतं. तिने आत येताच आईला पाहून त्यांना मिठी मारली आणि रडू लागली. काकू आणि अनिताच्या पण डोळ्यात पाणी आलं. तिच्या आईला तिचं अंग गरम लागलं. बरं झालं, आता जा तिला घेऊन आत आणि पाहुण्यांच्या पाण्याचं बघा. मीराचे काका तिच्या दिराला आत चला असा इशारा करत म्हणाले. नाही काका, आम्ही निघतो. उशीर झालाय. पाणी घेऊ फक्त. मग थोड्या वेळाने थांबून तिचा दीर आणि त्यांच्यासोबत आलेला त्यांचा मित्र निघून गेले. रात्री मीरा आईच्या कुशीत झोपून खूप रडते. तिला आईला सांगायचं होतं सगळं, पण तिला सांगता येत नाही. जे काही झालं ते कोणत्या शब्दात सांगावं हेच तिला कळत नाही. तिला लाजही वाटत असते. कसं सांगणार? तिचं वयच तर ते सगळं समजण्याचं नव्हतं.
ती नुसती रडत होती. ताप अजूनही कमी झाला नव्हता. ती तशीच रडून रडून झोपी जाते. आई तिच्या डोक्यावर हात फिरवत बसून असते. कधीतरी त्यांनाही झोप लागते. सकाळी उशिराच मीराला जाग येते. तिचा तापही कमी झालेला असतो. ती उठून बाहेर येते तर आई चुलीवर स्वयंपाक करत असते. तर तिचे बाबा सकाळी सकाळी पैशासाठी तिच्या आईला भांडत असतात. ती बाहेर येऊन दात वगैरे घासून तिचं आवरून वाड्यात काकूकडे जाते. काकू तिला चहा करतात. अनिता पण आवरून तिथं येते. अरे मिरे, आता बरं वाटतंय का? ताप गेली का? अनिता म्हणाली. हो ताई, आता बरं वाटते, मीरा चहा घेत म्हणते. काकी त्या दोघींना मीराच्या सासरविषयी विचारत असतात. घर कसं, माणसं कसे आहेत, सासू सासरे सगळे कसे, असं बरंच काही विचारत असतात काकू. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं अनिताच देत असते. मीराचं तर लक्षच नसतं तिचं. सगळं लक्ष आई आणि बाबांच्या भांडणांकडे असतं. ती उदास होते. मीरे, तुझ्या बापाचं हे रोजच आहे ना, तू नको लक्ष देऊ. आता तुझं लग्न झालं, तू तुझ्या घरी आरामात राहशील. आणि एक, सासूचं सगळं ऐकायचं, उलट बोलायचं नाही. सासरच्यांना मान राखायचा. दिरासोबत जास्त हसून बोलायचं नाही. उगा लोक काही बाई अर्थ काढतील. आणि नवऱ्याच्या मनासारखं राहायचं. तो म्हणीन तसं वागायचं. त्या तिला त्यांच्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत होत्या. तिच्याच विचारात म्हणाली. मी काय म्हणते ध्यानात तरी येतंय का? तुझ्या काकू जरा मोठ्याने म्हणाल्या. कारण तिचं लक्षच नव्हतं त्यांच्या बोलण्याकडे. काकू मी नीता आणि सीमाला भेटायला जाऊ, मी तिथेच म्हणाली. नाही, नव्या नवरीने असं बाहेर फिरायचं नसतं. महिना सव्वा महिना आणि 4 वाजता तुला न्यायला येणारेत. शिदुरी करायची. तुम्ही दोघी मदत करा. अनिता पण आज जाणारे. तुझ्या आईला तर तुझा बाप सुधारून देत नाही दुपारपस्तूर. काकू चुलीवर कुकर ठेवत म्हणाल्या आणि लगोलग अनिताला चण्याची डाळ आणायला सांगितली घरातून. पण मीराचं तर अवसानच गेलं. आजच जायचं होतं हे ऐकून. तिला रडू यायला लागलं. तिला अजिबात जाऊ वाटत नव्हतं. ती तशीच उठून घरी आईकडे गेली. मीरे, काय कुठं चालली? काय ग आणे, हिला काय झालंय? आल्यापासून अशीच तोंड पाडून बसली. तिथं काही झालतं का काही? काकू काळजीने म्हणाल्या. हा नाही, तिला काल लई ताप आली होती. आणि आई ते मला ती अडखळत बोलत होती. बोल की काय झालं? जरा ओरडतच म्हणाल्या. ते दाजी काय मला बरोबर वाटले नाहीत. म्हणजे ते काल दारू पिऊन आले होते. तसं आम्हाला कोणी जाणून दिलं नाही.
मला त्यांच्या हावभारावरून वाटलं. त्या दिवशी रात्री जेव्हा प्रकाश बाहेरून घरी आला होता, मीरा आणि ती झोपायला जायच्या आधी दोघी बाहेरच्या अंगणात आणि त्याची नजर प्रकाशच्या त्यांच्या मित्रावर गेली होती. तेव्हा त्यांच्या हावभावावरून तिला लगेच लक्षात आलं होतं. काय सांगतीयेस? तुझ्या नवऱ्याचे तर स्थळ आणलं होतं. बरं जाऊ दे आता, म्हणू नको कोणाला. तसे बी घरदार शेतीपोती हाय, त्यापुढे काय होत नाही एवढं. आणि तुझा चुलता कसा हाय? कुठं त्यांनी चांगलं बघून दिलं झालं असतं. तुझ्या बापाचं लई होतं, ते आहे तसं हाय, म्हणून त्यांच्या लेकीचा आपल्या हातून लगीन लावून द्यायचं. पदरचा पैसा बी घातलाय त्यांनी. आता ती आणि तिचं नशीब. एवढं आज शिदोरी सोबत पाठवणी करून मोकळं व्हायचं. काकू चेहऱ्यावर कुसलीत भाव आणत म्हणाल्या. आणि स्वयंपाकाला लागलीच मीराच्या आईला पण आवाज दिला. झालं असेल तुमचं तर या करू लागायला, कसं नसं तोंड करून म्हणाल्या. उर्वरित भाग पुढे. धन्यवाद.